हाय हॅलो नमस्ते, मी अभिनेत्री सोनाली पाटील आणि मी आहे एका स्पेशल व्यक्तीबरोबर, जसे आता बहुचर्चित आमची जी फिल्म येते जय भीम पॅन्थर एक संघर्ष, या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी आपण आहोत नाशिकमध्ये. आणि नाशिकचे आणि सगळ्या महाराष्ट्राचे लाडके दडके व्यक्तिमत्व माझे इथे बसलेले आहेत. थोडं आय होपफुली तुम्ही दिसत असाल. आणि यांच्या सिटीमध्ये आम्ही आलेलो आहे म्हणून ह्यांनी आम्हाला नॉनव्हेज, स्पेशली नॉनव्हेज खायला एका स्पेशल ठिकाणी आणलं. हो, आणि नाशिकचं बनावली देवट्या बोलले आहे फेमस जॉईंट आहे सोनालीजी यांना प्रमोशनच्या निमित्ताने घेऊन येताना मला खूप आनंद होतो आहे. त्यानिमित्ताने त्या महाराष्ट्राची नाशिकची चव चाकणार आहे. ये हॉटेलचं प्रमोशन करायची काय गरज होती का? ठेवा, हे काय तुमचे मित्र आहेत का? ह्यांना मी हॉटेलचं प्रमोशन करायला सांगितलं नव्हतं, पण ह्यांना ह्या सांगायचं होतं हे. पण आता कोल्हापूर आमचा रस्सा तांबडा पांढरा वगैरे इतकं भारी काय काय, आणि इकडची हे कुठल्या आविर्भावामध्ये चव चाखायला लागलं काय मला माहिती नाही की मला हे आवडेल की नाही आवडेल. आवडणार लेट्स सी की त्याचं जे काही काय म्हणतात त्याला कॉम्बिनेशन आहे ते मला आवडेल. त्यासाठी आलोय. पहिल्यांदाच बोलले बरं, हे पहिल्यांदाच बोललेलं आहे, तरी पण सरांच्यासाठी पुन्हा एकदा, ज्याच्यामुळे मी नाशिकची चव चाखणार आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष नावाची आमची फिल्म येते 11 तारखेला. त्याच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही नाशिकमध्ये आलेलो आहे आणि महाराष्ट्राचा आणि नाशिकचा लाईफ नेता आमच्या बरोबर आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला ही नाशिकची चव चाखायला मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की बघा 11 एप्रिल जय भीम पॅन्थर एक संघर्ष. येस, थँक्यू.